यवतमाल में 2 साल तक लगातार जांच के बाद विभिन्न अधिकारियों के खिलाफ 9 गंभीर भ्रष्टाचार के आरोपों पर ठोस सबूतों के बावजूद भी कोई कार्रवाई नहीं की गई है, जिसके चलते अमोल कोमावार ने अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू की है। अमोल ओम प्रकाश कोमावार द्वारा स्थानीय तहसील कार्यालय में सरकारी अधिकारियों के भ्रष्टाचार के खिलाफ शिकायतों को निवासी डिप्टी कलेक्टर के कार्यालय में स्थानांतरित करने के बाद उन्हें आश्वासन दिया गया कि कार्रवाई की जाएगी। हालांकि 6 महीने बाद भी कोई जांच नहीं की गई और कथित तौर पर आरोपी अधिकारी दंड से बचकर अपने भ्रष्ट को जारी रख रहे हैं, जिसके चलते कोमलवार अनिश्चितकालीन अनशन पर बैठ गए और भ्रष्टाचारियों के खिलाफ तुरंत कारवाई की मांग की। गेल्या 2 वर्षापासून काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या संबंधामध्ये तक्रारी दाखल करून गुन्हे दाखल करण्यासाठी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी दाखल केलेल्या आहेत। त्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण पुराव्यासह भ्रष्टाचार केल्याबाबतचे आणि कायद्याचं उल्लंघन केल्याबाबत, कायद्यातील तरतुदीचा सर्रास गैरवापर केल्याबाबत सिद्ध करून दिल्यानंतर सुद्धा फक्त दिलीप राठोड हा नायब तहसीलदार घाटंजी येथे कर्तव्यावर असून पालकमंत्री यांचा भाऊ आहे असं सर्वांना सांगून कारवाईतून मुक्त होत आहे आणि पालकमंत्र्याचा भाऊ असल्या कारणाने त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही। हे लोकशाहीला घातक आहे। जोपर्यंत माझ्या 1 ते 9 मुद्द्यांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आणि प्रशासनावर आता माझा विश्वास उरलेला नाही। घाटंजी तहसील कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेले निवडणूक नायब तहसीलदार दिलीप राठोड यांच्या गेल्या 2 वर्ष ते 3 वर्षापासूनच्या अनेक कार्यात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार सर्व दस्तावेज पुराव्यासह सिद्ध करून दिलेला आहे। संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी, कमिशनर तसेच मुंबई मंत्रालय यांना त्या संदर्भात पुराव्यासह दस्तावेज दाखल केलेले असताना करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला हे सिद्ध झालेले असताना त्यांच्यावर सतत पाठपुरावा करून सुद्धा कारवाई केल्या जात नाही। याचे कारण असे आहे की दिलीप राठोड हा वरिष्ठ किंवा संबंधित अधिकाऱ्यांना पालकमंत्र्याचा भाऊ असे बतावणी करून त्यांच्यावर कारवाईतून मुक्त होण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव आणला जात आहे, त्यांची दिशाभूल केली जात आहे।